मार्च समाजभूषण अप्पासाहेब गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजी माजी नगरसेवक तसेच त्यांचे सर्व सहकारी आणि मित्र या ठिकाणी सर्व रुग्णांना फळे वाटप झाले। यानंतर पाण्याचे बॉटल आणि बिस्किटं अशा पद्धतीने या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। तरी दरवर्षी हे सामाजिक उपक्रम अप्पासाहेबांच्या माध्यमातून होत असतात। ते म्हणतात ना की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, या अनुषंगाने हे दरवर्षी असा सामाजिक उपक्रम राबवला जातो। यामध्ये आमचे राहुल भोसले भैया नगरसेवक असतील, निशांत ढेकळे निर्माण आहेत, तसेच शांताराम तोरोडे दादा हे आहेत आणि त्यांचे सर्व मित्र दाऊद आंबेकरी आहेत, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही या सर्व येथील रुग्णांना या ठिकाणी फळ वाटप केलेलं आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी 6 ते 9 आंबेडकर चौकामध्ये शुभेच्छाचा स्वीकारला जाईल। धन्यवाद। त्या निमित्तानं नगरसेवक राहुल भैया भोसले आहेत, नगरसेवक निशांत ढेकळे, नगरसेवक आमचे दाऊद आंबेकरी आहेत, प्रवीण पवार आहेत, आमचे ज्येष्ठ नेते शांताराम तोरोडे यांनी मला या चळवळीमध्ये RPIचा मी 90 साली अध्यक्ष झालो, 1990 साली, तेव्हापासून प्रभाकर तोरोडे शांताराम तोरोडे यांनी मला जी ताकद दिली, माझ्याकडे काही नसताना, काही नव्हतं माझ्याकडे, मला कुठला राजकीय वारसा नव्हता, काही नव्हता, परंतु माझ्या ह्या सहकार्यांच्या चळवळीच्या आणि ताकदीच्या जोरावर मी इथंपर्यंत आलेलो आहे। आणि प्रत्येक वर्षी फक्त वाढदिवसाच्याच दिवशी नाही तर वर्षभर, मग त्या HIV पेशंट्स असतील, गोरगरीब मुलं असतील, शाळेला काय लागणारे साहित्य, शैक्षणिक साहित्य, अडचणी, काय मेडिसिन्स, गोळ्या, औषध, ही नेहमीच आम्ही 12 महिने काम करत असतो। आणि माझं असं म्हणणं आहे की मी ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या समाजामध्ये माझा मी मोठा झालो, त्या समाजासाठी त्या गावासाठी काहीतरी आपलं देणं लागतं। एक काही खरीचा वाटावणं आज आपण या ठिकाणी उचलतोय। आणि समाजसेवा करत असताना हे आपल्या काही जसे आमचे दाऊद भाई त्यांच्या आपल्या मुस्लिम समाजामध्ये काय ते खैरात काय म्हणते जकात, जशी वर्षातून जकात दिली जाते तसं ही जकातच आहे आमची। कारण समाज निशांत ढेकळे माझ्यावर असलेली सगळी लोक नगरसेवक आत्ता झाली तरी त्यांचं सामाजिक चळवळीचं मोठं योगदान आहे, त्यामुळे ते नगरसेवक झाले। आणि ह्या सगळ्यांचा मला पाठिंबा आहे, आमच्या श्यामदादांचा पाठिंबा आहे, सगळ्यांचा पाठिंबा आहे। आणि हा आपला उपक्रम ठोसपणे आपण आपल्याकडे पद असू दे नसू दे सेवा करणं माझी का जबाबदारी। मी आज मॅडमला आपल्या इथल्या प्रमुखाला ह्या सुप्रियाला सांगितलं की बाबा पेशंट जे आहेत वार्डमध्ये, त्या वार्डमध्ये सहज आम्ही गेलो वाटायला फळे तर इथं कलाला असं धरून जायला पाहिजे, म्हणजे हे एकदम बॅड आहे, एक तत्काळ जे त्यांनी दुरुस्ती केली पाहिजे अशी आमची एक मागणी आहे। आम्ही विनंती केली, आम्ही काही त्याच्यावर धरून जबरदस्त नाही, विनंती केली। या ठिकाणी आपण सर्वांनी पत्रकार असतील माझ्या सर्व टीम या ठिकाणी माझा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून गोरगरिबांना अन्न म्हणजे फळं फ्रूट्स वाटले, बिस्किटचे फळे वाटले, पाण्याचे वाटले, त्यावर मी सर्वांचा आभार आहे। धन्यवाद।